अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिफॉर्म्स केले, एक प्रकारे जे आहे आपलं सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचा प्रयत्न केला। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर यामधले जे दोषी होते किंवा खरे जे कल्प्रिट होते त्यांचा सुद्धा आपण जे आहे पाठपुरावा त्या ठिकाणी केला। पण मुळातच आपण जर पाहिलं तर काही जे अतिरेकी आहेत किंवा काही जे हे गुन्हेगार आहेत ते जे आहे भारत सोडून बाहेर त्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या देशामध्ये लपून बसले किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय नियमांचा फायदा घेऊन कशा प्रकारे जे आहे भारताच्या न्याय व्यवस्थेला एक प्रकारे आपल्याला गुंगारा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला। देर आहे दुरुस्त आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। 2009 ते ऑलमोस्ट आता 2025 पर्यंत कालावधी त्या ठिकाणी गेला, परंतु इतक्या वर्षानंतर आता तहव्वूर राणाला जे आहे एक्स्ट्राडिशनसाठी एक प्रकारे त्याच्या प्रत्यार्पणासाठी या सगळ्या कायद्याच्या किचकट प्रक्रियेमधून आपण पार त्या ठिकाणी निघालेलो आहोत आणि अल्टिमेटली आता तहव्वूर राणा जो आहे त्याला भारतात आणलं जाईल आणि आता भारताच्या कायद्याच्या व्यवस्थेच्या अनुसार जे आहे त्याच्यावर कारवाई होईल। आणि त्याहून महत्वाचं आता यातून जे इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होईल त्या इन्व्हेस्टिगेशन मधून जे आहेत नवीन पैलू आपल्या समोर त्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून याच्याशी संबंधित जे सगळे कल्प्रिट आहेत त्यांना तर शिक्षा होईलच होईल, पण त्याहून महत्वाचं जे कुठले लूपहोल्स राहिलेले आहेत आपल्या सिक्युरिटी सिस्टम मधले ते सुद्धा मजबूत करण्यासाठी या सगळ्या प्रत्यार्पणाचा आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेचा आपल्याला फायदा होऊ शकेल। पण सतीशजी साधारणतः वर्षाच्या अगदी सुरुवातीला आपण म्हणूया 1 जानेवारीलाच खरं तर ही बातमी समोर आलेली होती। तहव्वूर राणा भारतात येणार या संदर्भात शिक्कामोर्तब झालेलं होतं। आता मात्र त्याला मंजुरीच US कडून मिळताना दिसते। साधारणतः कधीपर्यंत तहव्वूर राणा भारतात येईल या संदर्भात काही ठोस शक्यता, काही बातमी? माझ्या मते जे आहे म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे तहव्वूर राणा आणि त्याचे जे कायदेशीर पंडित किंवा त्याचे जे सपोर्टर आहेत, एक प्रकारे वकील आहेत, त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल की किती याला त्या ठिकाणी डिले करता येईल। पण आता फायनली त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याला तर जे आहे भारतामध्ये यायचंच आहे आणि भारतामध्ये जे आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे। माझ्या मते एकूणच सगळी ती त्या ठिकाणी प्रक्रिया पाहिली तर 1 महिन्याच्या वर जे आहे त्याला त्या ठिकाणी वेळ या ठिकाणी लागू नये आणि येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये त्याला नक्कीच भारतामध्ये परत आणलं जाईल आणि मग भारताची जी कायदेशीर व्यवस्था आहे त्याचबरोबर भारतातल्या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज ज्या आहेत त्या आपलं काम त्या ठिकाणी सुरू करतील आणि पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल। अगदी धन्यवाद सतीशजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल।